विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मनापासून धन्यवाद, मनापासून. आता जी नवीन मुलं आहेत त्यांना माहित नाहीये, की मी काय बोलतोय ते. कालचा कुठला व्हिडिओ त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. अरे पण चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, आपलं हे जे चॅनल आहे YouTube, 2 मिनिटात सांगतो लक्षात घ्या. गेली 5-6 वर्ष आपण या चॅनलवर तुम्हाला आय-एम-पी क्वेशन, स्ट्रॅटेजी सगळं देतोय आणि लाखो मुलांचा रिझल्ट आपण चेंज करून दाखवलाय. आता सगळ्यात म्हणजे चांगला रिझल्ट लावून दाखवलाय आपण लक्षात घ्या. बरं, मग कशाबद्दल मी धन्यवाद म्हणतोय? काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि मी त्यात तुम्हाला एक टास्क दिलं होतं. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की ऑफलाईन जाऊ दे हो, ऑफलाईन ती मुलं आहेत माझ्याकडं. पण ऑनलाईन मधल्या पण शेकडो मुलांनी ते टास्क कंप्लीट केले. व्हिडिओच्या खाली सुद्धा मुलांनी कॉमेंट केलं होतं, की "येस सर, तुम्ही सांगा आम्हाला काय करायचंय ते आम्ही करून दाखवू." ओके. आता मी तुम्हाला सांगतो. बघा, हे केल्यानं काय होईल? तर काय होणार आहे, की रिव्हिजन होणार आहे. हां, म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास करताय, प्लस मी तुम्हाला रिव्हिजन देतोय. फक्त फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही, मॅथ्सची सुद्धा मी रोज तुम्हाला टार्गेट देतोय आणि ते टार्गेट ना रिअलिस्टिक आहेत. म्हणजे मी असं म्हणत नाहीये, की आज सेक्शन 1 फिनिश करून टाका. आज टॉपिक करून टाका. नाही, मी फक्त एक कन्सेप्ट सांगतोय. बरं, आज काय करायचंय मग? डी ब्रॉईज वेव्हलेंथ, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सुद्धा तुम्ही तसं प्रोनाउन्स करू शकताय. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नीटची प्रिपरेशन करणारा स्टुडंट असाल ना, जेव्हापासून नीटची एक्झाम सुरू झाली ना, तेव्हापासून एकही पेपर असा नाहीये, ज्याच्यात ह्याच्यावरचा प्रश्न असेल असं. दी ब्रॉइज वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय तुम्हाला मी सांगू का? लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन मोमेंटम. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम-व्ही. मग लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम आणि कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल सोडून सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या तर 12.27 येतं. ओके. एंगस्ट्रॉम मध्ये नॅनोमीटर मध्ये अशा व्हॅल्यू येतात लक्षात घ्या. मग डी ब्रॉइज वेव्हलेंथचे जवळ-जवळ 7 फॉर्म्युले आहेत. कसं करणार? YouTubeवर सर्च करा ना. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सह्याद्री ट्युटोरियल. डिटेल 3-4 व्हिडिओ तुम्हाला दिसतील लक्षात घ्या. तो लेटेस्ट आहे. तो बघून काढा. काय करायचंय? डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस म्हणजे इथं तुम्हाला आइन्स्टाईनचं मास एनर्जी रिलेशन माहिती आहे. E इक्वल्स टू ते mc स्क्वेअर माहिती आहे. ओके. एनर्जी ऑफ द फोटॉनचा फॉर्म्युला माहिती आहे. hc अपॉन लॅम्बडा. त्यांना फक्त कंपेअर करायचे आणि तुम्हाला याचं डेरिव्हेशन मिळून जाणार आहे. वेळ लागेल का? नाही लागणार. काय करणार? डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस प्लस न्यूमेरिकल. ओके. बरं, केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्स. डेल्टा H इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा NG RT. कसं कर कसं करायचं? की पहिल्यांदा हे एक्सप्रेशन एन्थाल्पीची डेफिनिशन करा. बाय डेफिनिशन एन्थाल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी व्हॉल्यूम एनर्जी. मग ते H1 ची व्हॅल्यू काढा. U1 P1 V1. अरे थांबा ना, आहे ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ. तुम्ही फक्त टाइप करा. डेल्टा H इक्वल्स टू डेल्टा U प्लस डेल्टा N RT. सह्याद्री ट्युटोरियल. मग एवढा कंटेंट आहे, करा की आता तरी सबस्क्राईब. ओके. मागं लागायला लागतं तुमच्या लक्षात घ्या. पण माझं टार्गेट पण फिक्स आहे बरं का लक्षात घ्या. मला तुमचा सपोर्ट हवा आहे. तुमचे 4 चांगले कौतुकाचे कमेंटचे शब्द वाचले की इतका उत्साह येतो की विचारूच नका. मला माहिती आहे आज पण तुम्ही कमेंट करणार आहे की हे आम्ही कंप्लीट करणारच. सी तयारी करताय सांगतो. तर डेल्टा एनची व्हॅल्यू 0 झाल्यावर काय होईल रे? डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू येणार ना. मग परीक्षेत तसा प्रश्न येतो. फॉर व्हिच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू? सांगू तुम्हाला? एक रिएक्शन बघा. कार्बन जे सॉलिड आहे. ऑक्सिजन गॅसियस आहे. तयार झालं कार्बन डायऑक्साइड गॅसियस आहे. आता बघा डेल्टा एन प्रॉडक्टचे मोल किती आहेत? हे बघा कोएफिशियंट म्हणजे मोल असतो बरं का रे. एकच आहे. मायनस रिएक्टंटचे मोल किती आहे? 1. याचं का? गॅसियस फक्त हवंय. 1 - 1 काय आलं? 0. मग या रिएक्शनसाठी डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू. पण डेल्टा एन जर पॉझिटिव्ह आलं तर ही व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा मोठी होईल. हे निगेटिव्ह आलं तर ही व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा लहान होईल. एवढे सोपे प्रश्न परीक्षेत येतायत. मग चला दुसरं टार्गेट पण कंप्लीट. म्हणजे बोर्डची पण तयारी प्लस सीईटीची पण तयारी. झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? तुम्हाला वाटत होतं ना, की बोर्ड करू का सीईटी करू? दोन्ही होतंय. इथं सुद्धा मगाशीच काय बोललो, नीट सारख्या परीक्षेत प्रश्न येतायत. म्हटलं सीईटीत आले नसतील? आलेले आहेत. मॅथ्स काय करायचं? जबरदस्त प्रश्न करायचा आहे मॅथ्सचा. बाय पार्ट्स. पहिल्यांदा हे थेरम प्रूव्ह करा यू-व्ही-डी-एक्सचं. काय यू इंटिग्रेशन व्ही-डी-एक्स मायनस पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म म्हणूया इंटू डी-एक्स. ओके. हे प्रूफ हवंय मला. ह्याचं प्रूफ. बरं, मग आता करायचंय काय सांगतो. हे प्रूफ केलं की इमिडिएटली या टाइपचे 3 प्रूफ तुम्ही करायचे. एकदा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एकदा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एकदा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असे 3 प्रूफ आहेत. डॉट 1 बाय पार्ट्स. अरे कुठला पण पेपर काढून बघा ह्या 4 पैकी एक थेरम 3 मार्काला नाही 4 मार्काला सेक्शन डी मध्ये असतं लक्षात घ्या. मग का सोडायचं? का सोडायचं लक्षात घ्या. बरं. रोज काय देतोय ते मी पण नोट डाउन करून ठेवतोय बरं का. कारण रोजचे टार्गेट वेगळे असणार आहेत लक्षात घ्या. मग आता फॉलो करणार, करणार. टार्गेट कंप्लीट करणार, करणार.
बरं, थेरम झाल्यानंतर काय करणार? पुस्तकातले पहिल्यांदा सॉल्व्हड प्रॉब्लेम करायचे. सॉल्व्ह करून झाले की एक्सरसाइजमध्ये जायचं. एक्सरसाइजमध्ये झालं तर मग पी-वाय-क्यू बघायचेच हे लक्षात घ्या. मार्क्स ॲप्लिकेशनवर कन्सेप्ट वाईज क्वेशनवर जा. बाय पार्ट्सला क्लिक करा. तुम्हाला एकत्र सगळे व्हिडिओ त्याचे न्यूमेरिकल्स मिळतील ना. मग एवढं सगळं आहे आपल्याजवळ. करायचंच फक्त बाकी आहे. न घाबरता लक्षात घ्या. ओके. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.